नमस्कार, मी श्वेता. लोकवाहिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचं टॉप 10 हे बुलेटिन. एक नजर टाकूया महाराष्ट्राच्या घडामोडींवर. महाराष्ट्र राज्यातील बिबटे आफ्रिकेत पाठवणार वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. अकोल्यात एकाच दिवशी बालविवाहाचे 2 गुन्हे, मुलांच्या पालकांवर झालाय गुन्हा दाखल. पुणे पक्ष चिन्हाचा फैसला निवडणुकीनंतर होणार. शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीवर 21 जानेवारीला अंतिम सुनावणी. नवीन नागपूर तयार करण्यासाठी राज्य सरकारची 3000 कोटींची थकमी. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या भ्रष्ट संचालकाबाबत प्रशासकांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. नागपुरात भारत विकास परिषदेच्या राज्यस्तरीय लघुनाट्य स्पर्धेचे आयोजन. देशभरातील स्पर्धक नागपुरात दाखल होण्याची तयारी सुरू. आवाज बंद करण्यासाठीच मला भाजपने गोवले. जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगर मध्ये आरक्षण सोडतीवर शिक्कामोर्तब. महापौर पदावर भाजपचा दावा. रायगडमध्ये दरमहा 10,000 व्याजाचा आमिष. कोकणात कोट्यावधींचा हाय प्रोफाईल घोटाळा. आरोपी ताब्यात. पुण्यात पुरुषाच्या गुडघ्यापासून तुटलेला पाय रस्त्यात आढळलाय. उरलेलं शरीर पाहून जिल्ह्यात खळबळ उडाली. यासोबतच महाराष्ट्राचं बुलेटिन इथेच समाप्त होत आहे. तुम्ही बघत राहा लोकवाहिनी मीडिया नागपूर.